मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मेथी घास आपण सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे. भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला असे पण असतात की याची कापणी कशी करायची. मित्रांनो, बघू शकता इथं घासाची कापणी चालू आहे. आपण इकडचा वाफा पण बघू शकता अगोदर. तर घास कापते वेळी आपल्याला काय करायचं आहे, जर हा जो आपला गादी वाफा केलेला आहे तुम्ही बघू शकता गादी वाफा, तर घास कापताना एकदम जमीन लेवलला चिटकून आपल्याला कापायचंय. एकदम असं पूर्ण जमीन लेवल एकदम घासून इथं कट करायचंय. जेणेकरून काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, खडून कापल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट कापणीला दुबारा कापणीला काय होणार आहे, इथं अडचण होणार नाहीये. मित्रांनो, कापणीसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे हत्यार असतात. तर घास कापणीसाठी आपल्याला काय करायचंय, धारदार शस्त्राचा म्हणजे ही जी मशिनरी आहे याला इळा म्हणतात. तर याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहे. तुम्हाला याच्यामध्ये दात्र्याचे पण मिळतील. तर शक्यतो धारदार असं विळा घ्यायचा आहे. आणि कापते वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, आता हा जो घास आहे तर पूर्ण जमिनीपासून आपल्याला इथं कापून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत आपल्याला काय करायचं आहे, जमिनीपासून चिटकून कापायचं आहे. आता काही शेतकरी काय करतात, नवीन असतात, अडाणी असतात, ते कापते वेळेस काय करतात, असे वरून कापतात. आता जर असा हा घास जर आपण वरून जर कापला, याला जर जास्त प्रमाणात जर असे धसकट जर राहिले मित्रांनो, तर त्याला काय वाटतं, याला जी पालवी जी फुटते ही खालून फुटत असते. जर आपलं इथं जर वरून राहिलं तर याला इथून वरूनच घास जो फुटणार आहे आणि तो घास इथून आल्याच्या नंतर हा कलंडणार आहे. मग त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, घास कापत्या वेळेस काय करायचं आहे की पूर्णपणे जमिनीला चिटकून कापायचं आहे. जेणेकरून आपल्या घासाची लाईफ टाईम पण वाढणार आहे आणि दुबारा कापणीला आपल्याला अडचण येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला या घासाची कापणी करायची आहे. एकदा प्रति 20 ते 25 दिवसाला आपल्याला या मेथी घासापासून अधिक चारा उत्पन्न मिळते. असे भरपूर शेतकऱ्यांचे भरपूर वेगवेगळे प्रश्न नेहमीच असतात. आज शॉर्टकटमध्ये आपण मेथी घासाच्या प्लॉटमध्ये आलो होतो. Have a good